गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। तीन रंग का वस्त्र नहीं ये ध्वज देश की शान है। तीन रंग का वस्त्र नहीं ये ध्वज देश की शान है। हर भारतीयों के दिलों का अभिमान है। यही है गंगा यही हिमालय, यही है गंगा यही हिमालय, यही हिंद की जान है। और तीन रंगों में रंगा हुआ अपना हिंदुस्तान है, ये अपना हिंदुस्तान है। नमस्कार, मी वर्ग 5वीची विद्यार्थिनी श्रेया साखरे। सर्वप्रथम या भारत भूमीला ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र करण्यासाठी ज्या स्वतंत्र वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या स्वतंत्र वीरांना शतशः नमन करते। तसेच उपस्थित मान्यवर, शिक्षकगण व या देशाचे उज्ज्वल भविष्य असलेले माझे मित्रमैत्रिणी व देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन अशा या मंगल दिनी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। कधी काळी सोन्याचा धूर निघणाऱ्या या देशाला इंग्रजांनी 150 वर्षे लुटल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन। मित्रांनो, खरा तर आपला देश हा 5000 वर्ष आधीचा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला देश आहे। ज्या वेळेस या दुनियेला अक्षरही माहित नव्हते त्यावेळेस आपल्या देशाने 4 वेदांची रचना केली। वेद लिखे पुराण लिखे, शांति का पैगाम लिखा है। वेद लिखे पुराण लिखे, शांति का पैगाम लिखा है। पत्थर भी वो तैर गया जिस पर हमने नाम लिखा है, जिस पर हमने राम लिखा है। अक्षरधाम का अर्थ समझो, अक्षर को ही धाम लिखा है। अक्षरधाम का अर्थ समझो, अक्षर को ही धाम लिखा है। और ऋषियों के जब नाम लिखे तो पहले अब्दुल कलाम लिखा है, पहले अब्दुल कलाम लिखा है। संत तुकाराम, संत कबीर यासारख्या थोर संतांची भूमी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ मानली जात असताना भारत अध्यात्म आणि विज्ञानात सुद्धा अग्रेसर होत आहे। साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती यासारख्या अनेक क्षेत्रात नामवंत कलावंतांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे। सैनिक डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करीत आहेत। नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज समृद्ध असलेला भारत आजही सुजलाम सुफलाम आहे। असे असले तरी एकीकडे प्रगती होत असताना दुसरीकडे मात्र वेदना देत आहे। स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, रक्ताचा सडा सांडला, पण आम्ही मात्र आज रक्ताचाच बाजार मांडला आहे। ये आजादी राजनीति से मिली नहीं है, ना ही खरीदी पैसों से। राजनीति से मिली नहीं है, ना ही खरीदी पैसों से। सौदा लहू के बोल हुआ था भगत सिंह जैसों से, भगत सिंह जैसों से। अम्माओं ने गोली खाई, बेटे लटके फंदों पर। अम्माओं ने गोली खाई, बेटे लटके फंदों पर। आजादी की डोली उठी है कुर्बानी के कंधों पर, कुर्बानी के कंधों पर। भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यासारख्या कित्येक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीचे चुंबन घेतले, पण आज त्यांच्याच देशात धर्माच्या नावावरून जातीय दंगली होतात। तेव्हा भारत मातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे होतात। एकाच आईची लेकरे एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेले असतील तर त्या आईची काय अवस्था होत असेल। झील में पानी बरसता है हमारे
देशाचे मारेकरी आहेत. आजही कित्येक गरिबांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. हे या देशाचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे. ना मस्जिद को जानते हैं, ना शिवालय को जानते हैं, ना मस्जिद को जानते हैं, ना शिवालय को जानते हैं. जो भूखे पेट होते हैं ना, वो सिर्फ भोजन के निवाले को जानते हैं, भोजन के निवाले को जानते हैं. सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आपल्या देशाची शान आहे. परंतु अशा या दुष्ट प्रवृत्तीमुळे आपला देश शोकग्रस्त होत आहे. खरं तर राष्ट्र विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून देशातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. मित्रांनो, आपला देश महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत असताना सबका साथ सबका विकास ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे ही काळाची गरज आहे. आपला देश खरा महासत्ता तेव्हाच बनेल जेव्हा स्वच्छ अभियान मध्ये फक्त सरकार नाही तर रस्त्याने चालणारा प्रत्येक नागरिक सहकार्य करेल. वारसाने जे मिळाले त्याचे जतन करून त्या वैभवात भर घालण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ज्यांच्या बलिदानावर तुमचं आमचं कर्तृत्व उभं आहे त्यांची आपल्याला थोडी जरी जाणीव ठेवता आली ना तर आपला देश नक्कीच महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. मी नमन करते त्या सैनिकाला जे आजही देशावर उभे राहून रक्षण करीत आहेत, जे इमानदारी व निष्ठेने या देशाची सेवा करीत आहेत. शेवटी मी एकच